त्यातील विविध संघ सहभागी होताना आपण पाहिले आणि त्यांचा खेळ आपण नेहमी पाहिला। आणि एका बाजूने उसरली खुर्द अग्गेच्या अंतरावरती असणारा हकदार गाव क्रिकेट संघ या टीमचा खेळ तुम्हाला इथे पाहायला मिळेल। बेस्ट ऑफ लक देऊया आपण दोन्ही टीमला। मॅचला होईल सुरुवात आणि चला पहिली जोडी लगेचच मैदानाकडे पाठवा। पेंड संघाला सूचना असेल आपण योगेश पवार यांची प्रतीक्षा करत आहोत, परंतु लवकरात लवकर आम्हाला सहकार्य करा कारण आज 13 सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे प्लीज चला पहिली जोडी पाठवा मैदानाकडे। यस नितेश भगत, अमोल भगत, कपिल पाटील यांचे सहकारी मित्र त्यांचे इथे आगमन। यस डीजे प्रणय आणि सुजान एवन जोडी। चला मॅचला आपण सुरुवात करूया। वाघाचे वाडी अविनाश एखादा तुमचा राखीव प्रेक्षक असेल इथे पाठवा नाव सांगण्यासाठी। तर मॅचला सुरुवात मॅच नंबर 3 पुढील सामना असेल भूमिका स्पोर्ट्स चिरले विपक्ष भूमी 11 पेन कोळीवाडा। पाचवा सामना मित 11 गावदेवी साई विपक्ष सचिन 11 माथेरान। एकता स्पोर्ट्स भंगारपाडा विपक्ष मरुआई विंदने हा 6वा सामना। हा सामना 4 ओव्हरचा राहील। दुसऱ्या फेरीमधील सामने हे 3 षटकांचे राहतील। पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा प्रॅक्टिस फार कमी असते बऱ्याचशा खेळाडूंची, परंतु तरी देखील थोडासा आनंद या क्रिकेटमध्ये मिळतोय। यस कपिल पाटील आमचे स्पर्धेचे A1 आयोजक, त्यांच्या प्रेमाखातीर अनेक संघ या स्पर्धेमध्ये आपण सहभागी होताना पाहिले आणि कपिल पाटील हे देखील एक यशस्वी पुरस्कर्ते आहेत, त्यांच्या माध्यमातून अनेक संघ स्पर्धेमध्ये आपण सहभागी होताना पाहिले। तर पहिली जोडी राहुल श्रेष्ठ आणि दिनेश श्रेष्ठ हे 2 बंधुराज मैदानाकडे दाखल होताना आपण पाहत आहे। पहिली ओपनिंग पेयर हरीश मुंडे थोडासा लेट, तोही दाखल होईल स्क्वॉड मध्ये। राकेश भोईर त्यालाही आपण पाहणार या करता स्क्वॉड मध्ये। चेतन शुभम सौरभ हे खेळाडू तुम्हाला या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील। तर मॅच नंबर 3 डावाला सुरुवात। चला फिल्डिंग लावून घ्या 1 स्टार वाघाची वाडी। वेळ आपल्याकडे फार कमी आहे। 13 सामने आजच्या दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत। आजच्या दिवसातील जवळजवळ 11 सामने, एक सेमीफायनल एक फायनल असे देखील सामने तुम्हाला एक्स्ट्रा पाहायला मिळतील संध्याकाळच्या सत्रामध्ये। वाघाची वाडी संघाची संपूर्ण खरं तर संघाची पहिली जोडी आपण पाहता रेग्युलर जे संघामध्ये खेळतात ते खेळाडू आज टीम मध्ये नाही आहेत, आज यंगस्टर आहेत। 1 स्टार वाघाची वाडी टीमचे कोच सुजान आणि प्रणय हे 2 कोच आहेत या कर्ज संघाचे। हा परिसर निसर्ग रम्य असं हे ठिकाण वाघाची वाडी आपण पाहता गाडेश्वर डॅमच्या अगदी कुशीला असलेले हे गाव, त्या परिसरातून हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहिला। पहिली जोडी राहुल आणि दिनेश सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर। पहिल्या षटकासाठी अविनाश। क्रिकेटमध्ये खरं तर तुमचा परफॉर्मन्स हा फार महत्वाचा, त्याहीपेक्षा तुमचा नेचर तोही तितकाच महत्वाचा। आणि अविनाश या खेळाडूबद्दल एकच सांगेल, अतिशय शांत संयमी असा हा खेळाडू। प्रत्येक वेळेला आपण जर पाहिलं प्रत्येक खेळाडूचा आदर करणारा हा खेळाडू, एक वेगळी खरं त्याची ओळख राहिली। रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमधला त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, कारण क्रिकेटमध्ये जरी तुम्ही कितीही मोठे खेळाडू असेल तरी तुमचे पाय हे जमिनीवरती असायला हवे। आणि असा हा खेळाडू अविनाश यावेळेस मात्र पहिल्या ओव्हरसाठी कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात। पहिल्या षटकासाठी तोही सज्ज झालाय। समोर राहुल, नॉस्टिंगिंगला दिनेश। लेट्स प्ले डावाला सुरुवात। आजच्या दिवसातील हा 3रा सामना। अमोल काळेसर यांचा ग्रीन सिग्नल आलाय। पहिल्या ओव्हरसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिला बॉल त्याच्यावरती बिगिट करताना मात्र हा फटका फसलाय। शॉट एक्सचा कव्हरला मात्र टप्पा पडला आणि त्यानंतर मात्र फील्ड होताना आपण पाहिला चेंडूला। चांगले ऍक्टिव्ह खेळाडू, एका लेवलचे खेळाडू तुम्हाला फिल्डिंग टीम मध्ये पाहायला मिळतील या खरं तर स्पर्धेमध्ये। चांगलं योगदान या खेळाडूंना मात्र द्यावं लागेल आपल्या टीमसाठी। एका बाजूने ही जोडी राहुल आणि दिनेश 2 भाऊ,
यावेळेला टॉस केला बॉलला, बाउन्सरचा योग्य वापर आणि परफेक्ट टप्प्यावरती गुड लेंथ वरून बॉल टेकअप करताना पाहायला मिळाला. हा निर्धाव चेंडू, चांगलं कमबॅक अविनाशच्या माध्यमातून. ग्रेट कमबॅक. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर डॉट, असं चित्र आपण पाहता धाव फलकावरती. पेन चिंचपाडा संघ आपण देखील सज्ज राहायचं आहे. राकेश आणि हरेश दोघांचंही आगमन. यावेळेला लो फुल टॉस ऑन साइडला हा फटका सजवला. मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत त्यांच्या आवाकाच्या बाहेर. बॉल मात्र निघून चाललाय बाउंड्रीच्या दिशेने. सिग्नल बाकी आहे पंचांचा. षटकार की चौकार, इट इज अ मॅक्झिमम हिट. षटकार. 6 धावा गॅप मध्ये हा फटका होता आणि इथे 6 धावा पाहायला मिळाल्या दिनेशच्या बॅटमधून. उसारली टीमसाठी फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला. 6 धावा. धावसंख्येत वाढ. 7 रन स्कोर कार्ड वरती. यावेळेला यॉर्क टाकलाय मिड ऑनला, मात्र बॉल थांबलाय. शॉर्ट मिड विकेट मधला फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचतोय. 1 रन मात्र मिळेल या चेंडूवरती. स्ट्राईक रोटेशन हे देखील फार महत्वाचं आहे. मागचा बॉल देखील यॉर्क करायचा होता, पण फुल टॉस मध्ये बॉल त्या ठिकाणी कन्वर्ट करून घेतला दिनेशने. ऍडजस्टेबल फटका पाहायला मिळाला. त्यानंतर यॉर्कर. यावेळेला देखील तेच तर्रार, फास्ट अँड फ्युरियस वेगवान चेंडू होता. लेंथ बॉल पाहायला मिळाला. बॉलच्या लाईन मध्ये नव्हते राहुल. थोडासा हार्ड लेंथचा हा बॉल. निर्धाव चेंडू अविनाशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथे आपण पाहू शकाल. चांगलं कमबॅक, ग्रेट कमबॅक अविनाश कडून. पुढचा बॉल शफल क्रॉस त्या ठिकाणी खेळायचा होता. विकेट किपरला बीट केलंय. क्विक सिंगल, चिकी सिंगल पूर्ण केली या दोन्ही खेळाडूने. वाईट +1, 2 धावा पुन्हा एकदा ऍड होताना पाहायला मिळतील या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वाट्याला. टोटल धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये आपण पाहता बिनबाद 10. मागच्या दोन्ही मॅच मध्ये रन चेस झाल्यात. त्यामुळे इथे प्रथम फलंदाजी करताना तुम्हाला चांगले टार्गेट बनवावं लागेल. लास्टचा बॉल देखील तेवढाच वेगवान होता. शेवटचा चेंडू डॉट. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती उसारी टीमच्या माध्यमातून 10 बिनबाद 10 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सेकंड ओव्हरसाठी मोहन वाघ सेकंड ओव्हर मध्ये आला सेकंड स्पेलला. खरं तर महत्वाचं षटक राहील, कारण पहिली जोडी अजूनही विकेटवरती उभे आहे. पहिल्या विकेटसाठी 10 धावांची भागीदारी झाली आहे. अजून विकेट मिळाल्या ना माफी असावी. एकही खेळाडू बाद झालेला नाहीये आणि 10 धावांची भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये आपण पाहिली. मोहन वाघ यावेळेस सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क मध्ये आपण येताना पाहू शकाल. 12 क्रमांक जर्सी परिधान केलेला खेळाडू. बॉलिंग ऍक्शन आय थिंक लेफ्ट हँडेड बॉलर असावा आणि तो लेफ्ट हँड ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना राहुलसाठी पहिला बॉल. टॅपिंग क्रिकेट. बॅकफुटला गेले, बॉलला फक्त स्लॅश केलं त्या ठिकाणी, मागे ढकललं. कव्हर पॉइंटला डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगवान आलो. त्या ठिकाणी फिल्डिंग ओव्हर थ्रो झालाय. बॅकअप साठी फिल्डर नाहीये आणि इथे 2 धावा मिळतील बॅटिंग करताना टीम मुसरलीला. धावसंख्येत वाढ. टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 12. 12 रन ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. आज खरं तर जेवणाची व्यवस्था आदरणीय हरीश केदारी यांच्याकडून करण्यात आलेली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. अनशॉटेलचे प्रोप्रायटर हरीश दादा केदारी यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करत आहोत. सध्या श्रावण मास सुरू आहे, त्यामुळे प्युअर व्हेज. वाईटचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्येत वाढ. टोटल धावसंख्या धावफलकावरती 13. 1-1 रनने मात्र हा संघ पुढे चाललाय. संयमी खेळ मात्र मैदानाकडे आपण पाहू शकाल. संयम, टेम्परामेंट या गोष्टी तुम्ही या इनिंग मध्ये पाहता. अजूनही आक्रमक फटके पाहायला मिळत नाहीत. एक षटकार अपवाद राहिला होता दिनेशचा. डीप मधला फिल्डर मात्र कव्हर्स मधून इनफिल्ड मध्ये घेतला. यावेळेला देखील स्विंग अँड मिस. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये स्वप्नील म्हात्रे जो पेन चिंचपाडा संघाचा गोलंदाज होता, त्याने सलग 4 खेळाडू बाद केले होते लास्ट ओव्हर मध्ये आणि फक्त 4 धावा खर्च करत तो सामनावीराचा मानकरी राहिला होता. मागच्या मॅच मध्ये सुमितने मात्र 360 डिग्री बॅटिंग केली, तोही सामनावीर राहिला. इथे पुन्हा एकदा गुडघा वाकवत खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. कमालीचं षटक. ग्रेट कमबॅक. चांगली गोलंदाजी. दबाव उसरली संघावरती पाहायला मिळाला. फार कमी स्पर्धांमध्ये खरं रबर बॉल स्पर्धामध्ये हा संघ सहभागी होतो, पण आज या स्पर्धेमध्ये उसरली संघ सहभागी झालाय. बॅकफुटला गेले, स्लॅश करायचा प्रयत्न. कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत, त्यांना बीट केलं.
खराब जजमेंट आणि इथे मात्र या नशिबाच्या 4 धावा मानाव्या लागतील. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चालला सीमा पार. रन्स विदिन 4. मस्ट निडेड 4. चौकार अत्यावश्यक हा चौकार होता खरं तर, कारण धावगती प्रचंड थांबली होती आणि इथून मात्र हा चौकार आला बॅटिंग करताना उसारी टीमला. 17 धावा धावफलकावरती आहेत. अमोल भगत यंदा कर्तव्य आहे, तेही आमच्या बाजूला टीमचे सपोर्ट्स आहेत उसारी टीमचे, त्यांना आपण पाहताय. त्यांच्या बरोबरीने बरेचसे खरं तर उसारलीचे चाहते जिग्नेश फ्युचर ऑफ उसारी टीम ते दिसत नाहीयेत. यस ते पण आहेत टीम मध्ये. सबमरीन यस यावेळेस आपण पहिला चांगला टप्पा हा निर्धाव चेंडू. कपिल पाटील पार्वती मेडिकल स्टोअरचे प्रोप्रायटर, स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांचं चांगलं योगदान या स्पर्धेला आपण पाहत आहे. डॉट बॉल कमालीचा स्पेल राहिला आहे तर या ओव्हरमध्ये मोहन वाघ या खेळाडूचा. कमी वयाचा परंतु गुणवत्ता ठासून भरलेला हा खेळाडू चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा यावेळेस हार्ड लेंथ होती बॉल होता. पिकअप शॉट खेळायचा होता परंतु बॉल आणि बॅटचा योग्य संपर्क नव्हता. तरी देखील अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेग मधून मात्र 1 रन घेतली. डीप मधून 1 रन आली या चेंडूवरती. 1 रनने मात्र संघ पुढे जाऊन पोहोचलाय मैदानामध्ये 18 या धावसंख्येवरती. चांगला स्पेल. सेकंड ओव्हर कंप्लीट. या ओव्हरमध्ये आल्या 8, पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 10. एकूण धावा धाव फलकावरती 9च्या सरासरीने 18. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 18. आता 2 ओव्हर शेवटच्या त्याही महत्वाच्या स्लॉग ओव्हरची 2 षटकं ती महत्वाची आहेत. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती येतोय रुपेश वीर, खरं तर रेग्युलर टीम मधला हा दुसरा खेळाडू अविनाश नंतर. बाकी जे सर्व आहेत ते नवीन खेळाडू या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. वाघाची वाडी खरं तर या संघाने एक वेगळी कामगिरी प्रस्थापित केली. ठाणे जिल्ह्यातील किंवा टेनिस बॉल मधला वर्ल्ड कप ज्याला म्हणतात रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये छाप सोडली त्या टीमने. बलाढ्य संघांना पराभूत करत नावडे असेल दापोली असेल या संघाने त्याने पराभूत केलं होतं. मोठ्या प्लॅटफॉर्मवरती पहिला बॉल त्या ठिकाणी रुपेश वीरचा हा ट्रॅकर होता. बाउन्सर वापरलाय. 1 बाउन्सर. यावेळेस मात्र सूचना नाहीये कारण हा लिगल बॉल होता. पंचाने सांगितलं त्या ठिकाणी नाकासमोर बॉल निघून गेलाय हे त्याच्या निदर्शनास आलं. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहताय. धावसंख्या थांबली आहे, मंदावली आहे. या बॉलला पुन्हा एकदा फिरून मारला बॉलला स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर आहेत भरपूर वेगाने बॉल मध्ये पोहोचले. चेंडूला उचललाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. थ्रोही तितकाच ॲक्युरेट आपण पाहताय या खेळाडूंच्या माध्यमातून. 1 रन धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 19. बघा या खेळाडूंचा फिटनेस भरपूर चांगला आहे. या सर्व खेळाडूंकडे आपण जर पाहिलं त्यांचा फिटनेस खूप चांगला आहे आणि ते फिल्डिंग करत असताना प्रचंड चप्पल आहेत. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑन मधला फिल्डर आलाय. चेंडू खाली दुसऱ्या रनचा कॉल झालाय आणि इथे मात्र सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा आल्या दिनेश श्रेष्ठ या खेळाडूच्या बॅट मधून. धावसंख्येत वाढ. टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे आतापर्यंत 21. धीमा गतीचा स्कोर कार्ड. कदाचित लो स्कोरिंग सामना होतो की काय असे चित्र मात्र निर्माण झालेत. रुपेश वीर तोही चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना आपल्या टीमसाठी. बघा यानंतर जो सामना आहे भूमी 11 पेन कोळीवाडा विपक्ष भूमिका स्पोर्ट्स चिरले. दोन्ही टीम आपण या उपस्थित राहायचा आणि याच दरम्यान आदरणीय संजय दादा यांचे आगमन. संजयजी पाटील उर्फ बॉस, क्रिकेट पती नितांत प्रेम, साधीर आणि उच्च विचारसरणी असे हे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बॉस. त्यांचे इथे आगमन. बॉस यांना विनंती असेल आपण या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. क्रिकेट साठी काही पण खरं ही टॅगलाईन त्यांच्या नावाला जोडली जाईल. कारण क्रिकेटवरती प्रेम अनेक वेळा आपण पाहिलं. मारगरचं क्रीडांगण असेल, येणाऱ्या कालावधीमध्ये स्पोर्ट्स अकॅडमी देखील त्यांच्या माध्यमातून तुम्हाला तयार होताना पाहायला मिळेल. नेहमी आपण जर पाहिलं खेळाडूंसाठी चांगलं पाठबळ त्यांचं राहिलं असे एक दिलदार दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय बॉस यांचे या ठिकाणी आगमन. स्वतःही 40+ मास्टर आहेत. यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ख्याती राहिली. राऊंड खरं साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी ही त्यांची ओळख राहिली आहे. त्यांच्या बरोबरीने आपण पाहताय सौरभ पाटील यांचे इथं आगमन. असा कोणता खेळाडू नाही त्याची त्यांची ओळख नाही. सौरभ त्याचं इथं आगमन. बॉस यांचं इथं आपण करूया स्वागत. हार्दिक असं स्वागत. दमदार असे हे व्यक्तिमत्व आपलं मनपूर्वक स्वागत. जैन अनुभव ट्रॉफी या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला हरेश मुंडेचा तडाखा.
लेट पण ग्रेट आणि पहिल्या बॉलवरती बॉस यांचं स्वागत केलंय षटकार, पाहुण्यांचं स्वागत केलं षटकाराने. हरेश मुंडे या खेळाडूने 6 धावा आल्या. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये उसरली टीमसाठी चांगली बॅटिंग. धावसंख्या स्कोर कार्डवरती 27-27 रन. अनेक वेळा आपण पाहिलं आहे जे बरेच खेळाडू जे व्यावसायिक क्रिकेट खेळत आहेत त्यांचं प्रॅक्टिस मैदान कोणता तर ते मानगरचं तर स्वामी समर्थांचं मठ त्याच्या मठाच्या समोर असलेलं क्रीडांगण त्याच्यामध्ये हे खेळाडू नेहमी सराव करत असतात आणि त्यासाठी लागणारा सर्व जो काही पाठबळ असतो तो मात्र बॉसांच्या माध्यमातून या खेळाडूंना मिळत असतो. नेहमी प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे बॉस त्यांचं या ठिकाणी आगमन. आणि इथे मात्र शेवटच्या बॉलवरती ब्लास्ट पाहायला मिळाला रुपेशवीरच्या अगेन्स्ट षटकार. 3 ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बरोबर 9च्या सरासरीने 27 धावा आल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18, या ओव्हरमध्ये 9. लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट करावा लागेल आता या दोन्ही फलंदाजांना. डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती. संदेश वाघ हा खेळाडू या ओव्हरमध्ये खरंतर गोलंदाजी मार्कवरती आलाय. लेफ्टनंट कर्नल ट्रॉफी खरंतर आपण पाहिली नाईट स्पर्धा जी खरंतर वाघाची वाडी मध्ये आपण नेहमी पाहत असतो. त्या स्पर्धेमध्ये अनेक मी मगाशी देखील म्हटलं 48 संघ आय थिंक सहभागी होत असा 4 रात्रीमध्ये. चांगलं क्रिकेट तिथेही आपण पाहिलं आणि आज वाघाची वाडी संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपण पाहत आहे. संदेश वाघ लास्ट ओव्हरमध्ये आणि समोर असेल सलामीवीर राहुल श्रेष्ठ. आपलं श्रेष्ठत्व त्याला मात्र आता सिद्ध करावं लागेल. बॅटिंग मधली आपली गुणवत्ता त्याला मात्र दाखवावी लागेल. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. यावेळेला पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल होता. वाईडचा इशारा पंचांचा येतो. पहिला बॉल वाईड. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल वाढ. 28 रन 28 धावा धाव फलकामध्ये. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे खतर स्लॅश करण्याचा प्रयत्न होता जरूर. बॉलच्या खतर रेंज पर्यंत पोहोचले होते पण वाईडचा इशारा ऑन साईडला केलेला प्रयत्न. इथे खरं तर समय सूचकता गरजेची आहे. हरेश मुंडेला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल याकडे आता लक्ष द्यावं लागेल. कारण एक षटकार त्याने मारला, एकच बॉल फेस केला, तोही षटकार त्याने मारला. आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 28वा धाव फलकावरती. अंतिम 5 चेंडू महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल आणि इथे मात्र सपशेल अपयशी होतोय राहुल श्रेष्ठ हा खेळाडू. बॅकफुटला चाललाय. उसारली संघ या मॅचच्या दरम्यान दबाव पूर्णपणे उसारली संघामध्ये वाढत चाललाय. 12 चेंडू मध्ये 7 त्याने डॉट बॉल फेस केले. यावेळी आपण पाहिला एजंट टेकन खेळाडू बाद. अजून एक धक्का मैदानाकडे जाईल. खरं तर आता राकेश भोईर पावसाळ्यामध्ये नक्कीच त्याने दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली. राकेश भोईर 2004 झालेत. आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती त्यांना आपण खेळताना पाहत आहे. 4थ्या क्रमांकावरती. टोटल धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहता 28. खरं तर मी मगाशी उल्लेख केला या स्पर्धेसाठी देखील आदरणीय बॉस यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहाय्य मिळालं. त्यांचा मी पारगावच्या सर्व खेळाडूंच्या वतीनं, पारगाव ग्रामस्थांच्या वतीनं जैन अनुभव ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून कपिल पाटील यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं आभार मी व्यक्त करत आहे. आणि खरं तर नेहमी त्यांचं या स्पर्धांसाठी योगदान राहतं. आर्थिक सहाय्य आदरणीय बॉस. राकेश भोईर न्यू बॅटर मैदानाकडे दाखल झालाय. धावा फार कमी आहेत. राहुल श्रेष्ठ थोडासा बॅकफुटला गेला. चांगला खेळाडू या टीमचा. यावेळेला आदळलेला आपटलेला बॉल. नो बॉल कॉल. कारण पहिली वॉर्निंग आली होती गोलंदाजाला फर्स्ट बाउन्सर. त्यानंतर आणखीन एक बाउन्सर वापरला. त्यामुळे पंचांनी या बॉलला नो घोषित केलंय. त्यामुळे आता फ्री बॉल फेकावा लागेल. गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहताय संदेश वाघ या खेळाडूला. भूषण पाटील. फ्रीड बॉल इथे मात्र फेकावा लागेल गोलंदाज संदेशला. नेक्स्ट बॉल फ्रीड. टोटल धावसंख्या धाव फलकावरती 29 आणि फ्रीड बॉल फेस करेल राकेश भोईरा खेळाडू. थोडासा मोमेंटम मिळू शकतो पण इथे मात्र आणखीन एक खतर डॉट बॉल. दबाव उचरली संघावरती. पावसाळी क्रिकेट प्रॅक्टिस फार महत्वाची आहे. आणि बघा या इनिंग मध्ये हरेश अजूनही नॉस्टॅकिंग एंडला उभा आहे. आणि या इनिंगचा हा आपण पाहता अजून 2 बॉल बाकी आहेत. स्ट्राईकला राकेश. पुन्हा एकदा मिस टायमिंग. खरं तर अतिशय ताकद वापरायची होती. सफल झाले होते प्रचंड खेळाडू. आणि त्यानंतर मात्र सिंगल रन इथे मिळेल. शेवटचा निर्णायक चेंडू टार्गेट सेट करणारा बॉल. धावा फलकावरती आहेत आतापर्यंत 30. हरेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग केला. मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी लास्ट बॉल फेस केला. तिथे षटकार आला. आता पुन्हा एकदा शेवटचा बॉल तो फेस करेल. परंतु या अगोदर भूमिका स्पोर्ट चिरले टीमचा कॅप्टन आणि भूमी 11 पेन कोळीवाडा संघाचा कॅप्टन या आपण टॉस साठी
यावेळेला देखील आपण पाहिला सिंगलने या षटकाची मात्र शेवट झालाय. पहिलं सत्र देखील संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर उसरली संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 खेळाडू बाद 31 म्हणजे येणाऱ्या 24 बॉलमध्ये 32 धावांची गरज असेल ती म्हणजे नेक्स्ट सत्रामध्ये आपण पाहत आहे 1 स्टार वाघाची वाडी या टीमला 32 धावांचं समीकरण. धन्यवाद रोशन. आपण थोडंसं स्वागत कक्षाकडे बोलूया. मी निनाद तारेकर यांना विनंती करतोय की आपण पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार आणि सन्मान करायचा आहे. या पावसाळी रबरी बॉलच्या स्पर्धेमध्ये आज आपण आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे पाहुणे अर्थातच नानोशी ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा टेनिस क्रिकेटमधील एक लिजेंड खेळाडू आदरणीय संजयजी पाटील बॉस यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय. निनाद तारेकर यांच्या शुभ हस्ते बॉस यांचा सन्मान होत आहे. खरं तर जिथे जिथे संजयजी पाटील बॉस हे स्पर्धेमध्ये आवर्जून हजर असतात त्यांच्याकडनं आर्थिक सहकार्य म्हणून या ठिकाणी देखील आलेला आहे. श्री स्वामी समर्थ आपण बघितलं तर अतिशय सुंदर आणि सुबक असं मंदिर मानगर या ठिकाणी आहे आणि त्या मंदिरासमोर असणारं मैदान आणि त्या खरं तर स्वामी भक्त म्हणून देखील त्यांना पाहायला ओळखतात ते अर्थातच संजयजी पाटील नानोशी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बॉस यांचा इथे शुभ सन्मान झालेला आहे. स्वामी समर्थ मठ जे आपण पाहतो खरं तर अनेक भाविक भक्त त्या ठिकाणी जात असतात आणि मग गुरुपौर्णिमा असू द्या किंवा प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थ यांचं दर्शन घेण्यासाठी भाविक जात असतात. त्यानंतर आज 2 दिवस आवर्जून खरं तर आम्हाला सहकार्य करणारे निनादजी तारेकर यांना सन्मानित करण्यासाठी नितेश भाईंना मी विनंती करतोय की आपण निनादजी तारेकर यांनाही सन्मानित करावं. निनादजी तारेकर यांचे देखील मी शब्द सुमनाने खरं तर आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सौरभ पाटील टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड असणारे हे खरं तर व्यक्तिमत्व आहे आणि या स्पर्धेसाठी 3 संघ त्यांनी उपलब्ध केलेत. ते सौरभ पाटील यांना ते सन्मानित केलं जात आहे. नक्कीच सौरभचं फार मोठं चांगलं योगदान आहे बघा. चिरला संघ जो आज आपल्याला खेळताना पाहायला मिळेल खरं तर प्रतीक पाटील यांचा संघ ऐनवेळी खरं तर त्यांच्या उपस्थिती याला पाहायला मिळाली आणि काही कारणास्तव त्याच्यामुळं त्यांच्या जागी भूमिका स्पोर्ट्स चिरले संघ जो खेळला जातोय याचं देखील खरं तर श्रेय आपण सौरभला देऊया. त्यांनी हा संघ उपलब्ध केलाय त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार. मॅचला सुरुवात करूया. अवघ्या धावांचं आव्हान बघितलं तर 32 धावांचं आव्हान, मापक आव्हान, छोटंसं आव्हान घेऊन उतरले पुन्हा एकदा 1 स्टार वाघाची वाडी. एकंदरीत आपण या तिसऱ्या सामन्याचा विचार केला ना अमित, खरं तर लो स्कोरचा हा तिसरा मॅच. पहिल्या मॅच मध्ये 49 धावांचं आव्हान, दुसऱ्या मॅच मध्ये 53 धावांचं आव्हान आणि तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतो त्यापेक्षा कमी म्हणजे फक्त 32 धावांचं आव्हान. पावसाची सर आता पुन्हा एकदा हलकीशी मैदानावर, त्यामुळे 32 जरी धावा असल्या ना, जर उसरली खुर्द या संघाच्या गोलंदाजाने हुशारीनं, चालाकीनं, ॲजिलिटीनं जर गोलंदाजी केली ना तर कदाचित या मॅच मध्ये रंगतपणा येऊ शकते. कारण खेळपट्टी ओली झाली, खेळपट्टी ओली झाल्यानंतर चेंडू तेवढे स्किट होत असतात. जर तुम्ही अचूक टप्प्यानं गोलंदाजी केली तर मात्र डॉट बॉल जाऊ शकतात. परंतु जर आणि तर टेनिस क्रिकेटमध्ये या शब्दांना अजिबात स्थान नाही. गोलंदाज येतोय,
चेतन. बघा पहिलाच बॉल, हा टप्पा अगदी गरजेचाच आहे उसरली संघासाठी. आणि या टप्प्याची जर गोलंदाजी झाली ना तर 32 धावांचं आव्हान देखील वाघाची वाडी संघाला या ठिकाणी अशक्य होऊ शकतंय. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील उसरली खुर्द या संघाला. गावदेवी उसरली संघ समोर फक्त 32 धावांचं आव्हान टार्गेट सेट केलंय त्या संघानं. वाघाची वाडी संघाच्या विरोधात खेळत असताना आदिवासी बांधवांचा हा संघ, आणि काल जागतिक आदिवासी दिन देखील साजरा केला गेला या बांधवांकडनं, आणि आज तो संघ थेट मैदानावर केला. त्यानंतर आपल्याला माथेरान संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. हा चेंडू अवे फ्रॉम बॉडी. आपण पाहिलं तर हलकेसे अंपायर्स देखील वळताना दिसतात. आणि वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त का होईना परंतु धावसंख्येला सुरुवात झाली. अवांतर धावेनं 1. ऑन स्ट्राईक बॅट्समन रुपेश वाघ, नॉन स्ट्राईकला अविनाश वाघ ही जोडी मैदानावर. तर गोलंदाज पुन्हा एकदा चेतन. पंचांना पार करून पुढील चेंडू. हा चांगला चेंडू, हा चांगला चेंडू. इथे मात्र हलकसं वळण घेतोय. खांद्याचा पूर्णपणे वापर केला जातोय चेतनच्या माध्यमातून. आणि खेळपट्टीवर ज्या पद्धतीनं आपण बघितलं ना, पाऊस पडल्यानंतर आता बॉलाची जी चेंडूची गती आहे ना आपोआप ऑटोमॅटिकली वाढत जाते, कारण स्पीड मिळतोय गोलंदाजाला. त्याचबरोबर फलंदाजाला उभं राहण्यासाठी खेळपट्टीवर देखील थोडंसं एका ठिकाणी त्रास होतो, कारण ओली विकेट झाली आहे. हा ओव्हरपिच बॉल. या बॉलवर बरोबर मात्र फक्त स्ट्रॉक बॅट आणि बॉल मध्ये या ठिकाणी संपर्क करायचा आहे, आणि अशाच पद्धतीनं मात्र सिंगल मिळाले. 24 चेंडू आणि 32 धावा म्हटलं तर अगदी सोपंच आव्हान आहे वाघाची वाडी संघासाठी. परंतु हे सोपं आव्हान जर कठीण करायचं असेल उसरली खुर्द संघाच्या गोलंदाजांना, तर मात्र एक एक चेंडू विचार विनिमय करून फेकावा लागेल. अक्षरशः अचूक टप्पा, निर्धाव चेंडू, त्यानंतर आपण बघितलं लाईन लेंथ, साऱ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवून गोलंदाजी करावी लागेल. शॉर्ट पिच बॉल अविनाशनं खूप चांगला एक्झिक्यूट केलाय. वाडी लॉंग ऑनच्या दिशेनं. इथे क्षेत्ररक्षण झालं थोडंसं खराब, पाणी साचलंय मैदानात, थोडंसं या ठिकाणी बॅलन्स बिघडलं गेलं क्षेत्ररक्षकाचं, आणि चेंडू गेला सीमा पार. चौकार. चार धावेने संघाची धावसंख्या टोटल 6 या आकड्यावर. प्रति षटकांचा विचार केला तर 8 धावाच फक्त काढायच्या आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये पहिला ओव्हर सुरू असताना 6 धावा आल्या आहेत. चेतनचा हा पुढील बॉल. यस, इट्स अ ग्रेट डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू. खरं तर याच चेंडूंची आवश्यकता असेल उसरली खुर्द संघाला. पावसाचा फायदा घ्यावा लागेल गोलंदाजांना. वारंवार चेंडू पुसावे लागतील, आणि कारण हातातून चेंडू देखील निसरण्याचं संकेत आहे, चिन्ह आहे. हा चेंडू पाडला, आदललाय कदाचित कोणी क्षेत्ररक्षक नाही. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डिफाईन लेगच्या अगदी बाजून थर्डमॅन एरियाकडे जातोय चेंडू. 4 धावांसाठी चौकार. चार धावेने संघाची धावसंख्या आता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 या आकड्यावर. कृपया, मला वाटते हा आपल्याला भोजनाची व्यवस्था केली आहे हरीश केदारी यांच्याकडनं. आज भोजनाची व्यवस्था आहे. खरं तर 2 दिवस त्यांच्याकडनं भोजनाची व्यवस्था आहे. चांगलं योगदान आहे. अंश हॉटेलचे मालक हरीश केदारी. आणि आज मात्र स्पेशल व्हेज पनीर बिर्याणी आहे, कारण श्रावण मास सुरू झालाय आणि श्रावणी शनिवार आहे आज. आणि या श्रावणामध्ये खरं तर पहिला सोमवार जवळजवळ 70 ते 75 वर्षातून आलाय. पहिला सोमवार, श्रावणी सोमवारानं सुरुवात झाली श्रावणाची, आणि सोमवार जास्त आहेत खरं तर या श्रावण मासामध्ये. त्यामुळे आज व्हेजचा आस्वाद घेता येईल. ऑफ स्टंप सोडून हा चेंडू खरं तर शॉर्ट पॉइंट कडे जातो. एक सिंगल मिळाले. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 11 वर.
कदाचित याच मैदानावर पुढील हप्त्यामध्ये 40+ मॅच आहेत, म्हणजेच 40+ संघ खेळताना पाहायला मिळतील पुढील हप्त्यामध्ये. एक सिंगल मिळाली आहे. तर आमचे कपिल पाटील यांची इच्छा होती की 40+ उद्या देखील आम्ही एक एक्स्ट्रा दिवस ठेवला होता. संघ कमी पडले, कदाचित आम्हाला 6 संघ झाले. भरपूर प्रयत्न केले निनाद तारेकर यांनी, कदाचित मग 3 दिवसीय स्पर्धा ही पाहायला मिळाली असती, म्हणजे 40+ संघ खेळताना पाहायला मिळाले असते. परंतु पुढील हप्त्यामध्ये नक्कीच ते संघ खेळताना याच मैदानावर पाहायला मिळतील. या दरम्यान अंश हॉटेलचे मालक हरीशजी केदारी यांचं इथे आगमन झालंय. यस, इट्स अ ग्रेट हिट. आणि अविनाश वाघच्या बॅट मधून आलेला हा तडाखे बंद टोला, नानोबा ट्रॉफीतला खणखणीत षटकार. जय नानोबा ट्रॉफी. षटकार संघाची धावसंख्या 19 या आकड्यावर. गोलंदाज आपण पाहू शकाल राहुल श्रेष्ठ. राहुल श्रेष्ठनं आज फलंदाजीमध्ये देखील नाराजी केली आहे त्यांच्या सहकारी खेळाडूंची, आणि ते खराब क्षेत्ररक्षण. पावसाळी स्पर्धा आहे, मैदानावर पाणी भरपूर आहे, ग्रास गवत आहे, त्यामुळे खेळाडूंची थोडंसं या ठिकाणी आपण बघितलं तर जास्तीत जास्त मिसफिल्डिंग पाहायला मिळेलच. चौकार आलाय. 23 धावा, 23 रन्स. आता फक्त 9 धावा उरल्या आहेत. राहुल श्रेष्ठचा हा सेकंड ओव्हर. 14 चेंडू आणि 9 धावा, म्हणजेच आता धावा कमी आणि चेंडू जास्त असं सोपं समीकरण उरलंय. लेग स्टंपला बॉल होता. आपण पाहिलं तर हलकासा ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला अविनाशनं, आणि पुन्हा एकदा मिळते सिंगल. या एका धावेनं हळूहळू का होईना पुन्हा एकदा संघामध्ये धावसंख्येत भर. 24 धावा, 24 रन्स. मागचे 2 मॅच वन साइड पाहायला मिळाले. नेक्स्ट मॅच डेफिनेटली असेल तो म्हणजेच भूमिका 11 अर्थात भूमिका स्पोर्ट्स चिरले आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 कोलीवाडा. पेन कोलीवाडा हा संघ, म्हणजेच पेन परिसरातील 1-2 संघ आज एकंदरीत खेळताना पाहायला मिळतील. पेन चिंचवाडा आणि आता पेन कोलीवाडा. भूमी 11 पेन कोलीवाडा आणि त्यांच्या विरोधात भूमिका स्पोर्ट्स चिरले. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती असेल की टॉस साठी आपण लगेच रिपोर्टिंग करा. आज खरं तर रोशन आपल्याला थोडे वन साइड मॅच पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये या मैदानावर धावांचा पाऊस आणि पाऊस पडत होता. 85, 100 त्या धावा देखील चेंज देखील होत होत्या. तो आज काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळते. राकेश येतोय गोलंदाज, फुल्लर लेंथ, फुल टॉस बॉल, परंतु अविनाश वाघ हा मिस झालाय चेंडू खेळत असताना. कारण मी म्हटलं की खेळपट्टी जेवढी ओली झाली आहे, खेळपट्टीवर फलंदाजाला उभं देखील व्यवस्थितरित्या राहता येत नाहीये. 24 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा ऑफ स्टंपला बॉल, बॅटची काहीशी कडा घेतली. कॉट बिहाइंड द विकेट, बिग विकेट. अविनाश वाघ बॅक टू डग आउट. न्यू बॅट्समन मोहन वाघ. अवघ्या 8 धावांची गरज असताना न्यू बॅट्समन मोहन मैदानात. मोहन वाघ ब्रदर्स आज या संघातून खेळत असताना 8 धावांची आवश्यकता. खरं तर या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय संजयजी पाटील बॉस यांना, हरीशजी केदारी, त्यानंतर निनादजी तारेकर, सौरभ असेल, सारे आज वेळात वेळ काढून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. बऱ्याच ठिकाणी स्पर्धा आहेत. रोशन आपण बघितलं तर चिरले मैदानावर स्पर्धा सुरू आहेत, तिकडे कालभैरव चिंचपाडा मैदानावर आहेत, आणि कामोडे दिवंगत दिवा पाटील स्टेडियमवर देखील स्पर्धा. खूप चांगला फटका लगावलाय आणि
रुपेश वाघच्या बाट मधून आलेला, मोहन वाघच्या बाट मधून आलेला हा एक खणखणीची षटकार. मोहन षटकारानं नक्कीच खातं कोळलंय. 2 धाबांची फक्त गरज. पुन्हा एकदा खरं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न करतो चेंडू. वाईट बॉलचा इशारा येतोय. लेग स्टंपच्या बाजूनं बाहेरून गेलेला चेंडू. एका धावेची गरज, फक्त एका धावेची गरज. मॅच पुन्हा एकदा तिसरा सामना वन साइड. चिरले आणि पेन कोलीवाडा टॉस होणे गरजेचं आहे. बघा एकच धावेची गरज आहे ते. आणि हा स्लोवर बॉल. राकेशला माहित आहे की मॅच संपलेला आहे, परंतु समोर स्लोवर बॉल देखील मिस होतोय. धन्यवाद संजयजी पाटील बॉस, पुन्हा एकदा मनापासून आभार. क्रिकेटची प्रचंड आवड, वय वर्ष 50 ओलांडल्यानंतर देखील मैदानावर अजूनही टेनिस क्रिकेटचा मोह आनंद खरं तर अनावरण झालेला हा खेळाडू आहे. सामना जिंकलाय 1 स्टार वाघाची वाडी संघानं. आणि या सामन्यामध्ये सामनावीर आपण घोषित करूया.